नमस्कार, आपका इंडियन हेडलाइन न्यूज नेटवर्क में स्वागत है। संपादक तुषार कमल पशने मेरे साथ स्टुडिओ में बने रहिए। तर आपल्याला असं का वाटतं की लोकांनी आपल्याला मतं द्यावीत आणि लोकांनी आपल्याला निवडून द्यावं? काय वाटतं आपल्याला, म्हणजे आपण निवडून यावं आणि म्हणजे असं तुम्ही काय म्हणजे विचार केलाय? बघा, जुने जे उमेदवार होते त्यांच्याकडे बघितलं त्यांनी की आज येतील उद्या असे करता करता 8-9 वर्ष होऊन गेले. आमच्या लोकांनी तर मेंबर कोण आहे हे फक्त माहित होतं वोटिंग करताना, पण त्यानंतर त्यांना बघितलेलं नाही. आता अजून त्यांना जसं तिकीट मिळाले, आता ते गेले आहे, तर त्यांना लोक म्हणून राहिले का बाबा अजून एवढ्या वर्षांनी तुम्ही आम्हाला चेहरा दाखवत आहे आणि आता याच्यानंतर अजून 5 वर्षांनी दाखवाल का? म्हणजे वोटच मागायला याल का कधी आमच्याकडे? कमीत कमी येऊन बघाल की कोणती तुमची समस्या आहे. मी नमस्कार, इंडियन हेडलाईन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 9च्या उमेदवार सौ रेश्मा मनोज मलेवार हा तुमसर विकास पॅनल इंजिनियर सागर गबने यांच्या ग्रुपमधून निवडणूक रिंगणात उभे आहेत. जाणून घेऊया यांच्या प्रतिक्रिया की ह्या पहिल्यांदा रिंगणात आलेले आहेत, तर का म्हणून म्हणजे असं तुम्हाला वाटते की बा आपण निवडणूक लढली पाहिजे यावर्षी? नमस्कार, मी रेश्मा मनोज मलेवार प्रभाग क्रमांक 9ची अपक्ष उमेदवार आहे आणि माझ्या तुमसर विकास पॅनल यामधून मी उभी आहे आणि माझा चुनाव चिन्ह आहे बस. आणि सागरभाऊ गबने ते आहे नगर अध्यक्षाकरता आणि त्यांचं चिन्ह आहे जग. तर मला असं वाटते की उभं होण्याचं कारण हे आहे की जे माझ्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये जे काही प्रॉब्लेम आहे, मी आता राहायला आली तेव्हापासून मी बघितलं आहे की मेंबर इथे कधी मी बघितलेच नाही. तर त्याकरता माझी इच्छा झाली की नाही, आपल्याला आपल्या आजूबाजूला काही विकास करायचा आहे तर आपण उभं झालो पाहिजे. त्याद्वारे आपण काहीतरी म्हणजे नाल्यांचे इकडे खूप पाणी जमा असते, इकडे तामसवाडी साईडला रस्ते नाही आहे, नाली नाही आहे आणि आपल्याला सुंदरीकरण वाढवायचंच आहे. स्ट्रीट लाईट नाही आहे, आरो आपल्याला आणायचं आहे, इथे लेडीज करता एक्सरसाइज मशीन आणायची आहे. या काही सुविधा मी सहज नाही आणू शकत, त्याकरिता मला इथे उभं व्हावं लागलं. उभं झाल्यानंतर मी ह्या गोष्टी काहीतरी करू शकील म्हणून मी उभी झालेली आहे. ताई, मला सांगा, 2016 इकडे आपण 2016 मध्ये जाऊ. आपल्या जाऊ म्हणजे तुमच्या जे जाऊबाई आहेत छायाताई मलेवार, ह्याही नगरसेविका राहिल्या आहेत. यांनी छान म्हणजे कामगिरी केली आहे, कोणत्याच प्रकारची कोणाला अडचण गेली नाही. आणि आताच्या या त्यामुळे आमचे घर अर्धे म्हणजे बाहेर निघणं 2-3 दिवस मुश्किल होऊन जाते. पण त्याच्याकरता त्या पाण्याला काढण्याची व्यवस्था कोणीही इकडे बघत नाही. आमच्या मागच्या साईडला जे घर आहे, बोरकडच्या बाजूचे जे घर आहे, त्यांच्याकडे प्रत्येकाची स्थिती नाही आहे ना घर बांधायची, तर त्यांच्याकडे पूर्ण धान्य सोपे म्हणजे जेही असेल पूर्ण म्हणजे ते लोक त्या घरी राहूच नाही शकत, एवढं पाणी वरपर्यंत भरून जाते. आणि त्यांना म्हणजे जेवण वगैरे काही बनवूच नाही शकत, तर मग मोठे येतात त्यांना पार्सल देतात, तर त्यांना असं वाटते खूप मोठं काम. अरे त्याच्यापेक्षा पार्सल देण्यापेक्षा ते पाणी कसं निघेल याकडे विचार करा ना. ते तर बनवून खाऊ शकतात, तुम्ही 1-2 दिवस पार्सल दिल्याने त्यांचं काही होणार नाहीये. ताई, मला सांगा की आपले पती हे व्यापारी आहेत आणि आपण गृहिणी आहात आणि घरची जबाबदारी, दुकानाची जबाबदारी जरी ते आपले पती सांभाळतात, पण आपण हे कसे मॅनेज कराल की म्हणजे लोकांची सेवा द्यायची, लोकांना सेवा द्यायची, त्यांच्या अडचणीत आपण उभे व्हायचे, कसं म्हणजे मॅनेज करायला वेळेचे? मी बघा, माझ्या मिस्टरांची इच्छा होती की आपण नगरसेवक करता उभं झालो पाहिजे, पण ते बिझी असल्यामुळे ते काही हे काम करू शकले नाही. तर त्यांची इच्छा होती कमीत कमी रेश्मा तू खाली आहे, तू करू शकते. माझे मुलं मोठे झालेले आहे आणि मी आता खालीच असते सध्या. तर आपल्या वार्डाकडे प्रभाग क्रमांक 9 कडे बघून माझी स्वतःची इच्छा झाली की नाही, आता आपण उभं व्हायला पाहिजे आणि त्यामुळे मी उभी झाली. आता मी खाली आहे, दिवसभर काही काम असत नाही, आपण वार्डाकडे लक्ष देऊ शकतो. ताई, मला सांगा की आपण निवडणुकीच्या रिंगणात आपण आता उभे आहात, तर आपल्याला असं का वाटतं की लोकांनी आपल्याला मतं द्यावीत आणि लोकांनी आपल्याला निवडून द्यावं? काय वाटतं आपल्याला, म्हणजे आपण निवडून यावं आणि म्हणजे असं तुम्ही काय म्हणजे विचार केलाय?
बघा, जुने जे उमेदवार होते त्यांच्याकडे बघितलं त्यांनी की आज येतील उद्या येतील असे करता करता 8-9 वर्ष होऊन गेले. आमच्या लोकांनी तर मेंबर कोण आहे हे फक्त माहित होतं वोटिंग करताना, पण त्यानंतर त्यांना बघितलेलं नाही. आता अजून त्यांना जसं तिकीट मिळाले आता ते गेले आहे तर त्यांना लोक म्हणून राहिले का बाबा अजून. धन्यवाद. आणि आपण भरघोस मताने आपण निवडून यावं हीच न्यूज हेडलाईन तर्फे आपल्याला शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस सुद्धा शुभेच्छा आपल्यासोबत आहेत. धन्यवाद.